पंचांचा लेगबाजचा इशारा होतोय. आपण सामना पाहतोय यशवंतमध्ये राहणार विपक्ष विनोद सेट 1990 भिनार या दोन संघामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामधील पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक आदित्य घेऊन आलेले प्रणव आणि किरण ही जोडी मैदानामध्ये बिना संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पुढील चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला लॉप केलेला लॉपटेड फटका मात्र सरळ कॉर्नर रिजन च्या हातामध्ये आणि पहिला फलंदाज किरण कुठल्या प्रकारचं नक्कीच रन न बनवता डगलच्या अस्त्राला परतताना पहिला फलंदाज भिनार संघाचा किरण हा बादून पेलमध्ये परताना नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये भिनार संघाकडून एंटर होतोय. हर्षल वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आदित्य याने ब्रेक थ्रू मिळून दिलाय पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर यशवंत राहणार संघाला. आदित्य पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्हीआयपी डायचं इन करून वलताना कार्पेटचे सारे चेंडू रोलले मिडकट क्षेत्रामध्ये एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोटी धाव पूर्णही करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं गेलं नाही. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी धावसंख्या एका धावेने वाढते. दोन धावा एक बाद दोन विनोद शेट्ट 1990 विनार संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो या पॉवर ट्रॉफी 2024चं आयोजन ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून टोलले पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद झेलबाज रूपाने दोन झेल ऑल्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगले कॅचिंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून दोन झेल आतापर्यंत त्याने पकडलेत. नवीन फलंदाज कपिल आता मात्र मैदानामध्ये येतोय. दोन फलंदाज स्वस्तात बाद रुपयामध्ये परतले आहेत आणि दोन्ही फलंदाजांना खाते उघडण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही फलंदाज आपण मध्ये गोल्डन डक वर बाद मध्ये परतलेले आहेत. क्रिकेटमध्ये 9 प्रकारचे डक असतात त्यापैकी पहिल्या चेंडूवर बाद होणाऱ्या फलंदाजाला गोल्डन डक म्हटलं जातं आणि गोल्डन डकचे दोन्ही फलंदाज शिकार झालेले आहेत. इथे मात्र चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये टोललं आहे. आउटफील्ड थोडासा खराब परिणाम स्वरूप आपण पाहतोय. या धावा किती पूर्ण करतात फलंदाज दोनच धावा फलंदाजाने पूर्ण केले. तर कदाचित फलंदाजाला वाटलं होतं की हा चौकार जाईल मात्र आउटफील्ड खराब नशिबाची साथ नक्कीच मिळत नाही. धावसंख्या 4 इनिंगचा खेळ सुरू आहे. विनोद शेट्ट 1990 विनार संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
तिसरा फलंदाज बादून फेअरमध्ये परतलेला आहे. नाजूक स्थिती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये झालेली आहे ती विनोद शेट्टा 90-90 विनर या संघाची. आणि राहणार संघाच्या संघनायकांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मात्र पॉवरप्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाने सार्थ ठरवला आहे, कारण 3 फलंदाज हे बाद झालेले आहेत. नवीन बॅटर आता मात्र प्रणय नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजाने सुरुवात करेल गोलंदाज प्रणय. बॅटर प्रणय आणि बॉलर ही प्रणय. मात्र स्ट्रायकर फलंदाज हर्षल. सामना करेल प्रणय याचा. पॉइंट रिझन मध्ये चेंडू फेल केला जातोय, तोपर्यंत एका धाव फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट करताय फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या हलूच फिरू शकते. धाव फलकावर 5 धावा. असंत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. त्याचं कारण यशवंतसमोर राहणार संघाची चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपण पाहतात पॉवर स्पोर्ट्स सेलर आम्ही सेलरकर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पॉवर ट्रॉफी 2024 हे दिमागदार आयोजन. इथे चेंडूला टोलूला या कव्हर रिझन मध्ये एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. एकेरी धावेने धावफलक हलता ठेवलेल्या षटकामध्ये आपण पाहतोय बिनार संघाच्या फलंदाजाने मोठे फटके येत नाहीत आणि एका एका धावावर भर देताना फलंदाज पाहायला मिळतात. प्रणय पुन्हा एकदा वेब डायज इन करून हलताना सामनावीर फलंदाज हर्षल. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार आपतील तिथे पाहायला मिळाला होता, मात्र पंच समजत नाहीत. लेगबाचा इशारा अवंतर चिरूपर 1 धाव. धावसंख्या एका धावेने वाढते. 7 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला एकविराम मानकुल विपक्ष अंबिका टेक्सटाईल कांबे या दोन संघामध्ये. इनसाइड आउट सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून झालेला डीप कव्हर रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. हर्षलच्या बॅट बद्दल बेमिसाल फटका पाहायला मिळतोय. या कव्हर ड्राईव्हचा फटका. धावसंख्या 4 ने वाढून दुहेरी अंकाबद्दल प्रवेश करते. 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर प्रणय दुसरं षटक चालतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज हर्षल, जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र अशा बॉलिंग करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. चेंडू सरळ निघून जातोय या इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र केवळ चेंडूला ढकललेलं आहे. एका धावेसाठी षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विनोद शेट्ट 90-90 विनार संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 12. आज 12 जानेवारी धावसंख्या ही 12 आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामधला 5वा सामना आपण पाहतोय.
प्रणयच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल गोलंदाजी करण्यासाठी यशवंत राणा संघाकडून गोलंदाज करण सज्ज होतोय. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 12 चेंडूमध्ये 12 धावा, प्रत्येक चेंडू 1 रन हा समीकरण सध्या पाहायला मिळते. इथून मात्र धावांचा वेग भिनार संघाला वाढवावा लागेल, कारण समोर यशवंत ते राणाला सारखा एक चांगला संघ आहे, टॅलेंटेड संघ आहे, युवा आणि टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा या संघामध्ये. इथे मात्र लॉर्ड फुटा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली कव्हर मध्ये झेल आणि ते मात्र फलंदाज ठरतोय फेल. नवीन फलंदाज रोहित आता मात्र खेळपट्टीवर येतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो एकुराम मानकोली विपक्ष अंबिका टेक्सटाईल कांबे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ निकमच्या टॉस बॉक्स मध्ये पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इथे मात्र स्कोर होतो, विकेट चेंडूला खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जातोय या सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पूर्णपणे बेट चकित केलं होतं फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 16 धावा, तिसरं षटक मार्गस्थ आहे. वापसी करताना गोलंदाज आपण इथे मात्र सरळ बॅटने चेंडू खेळलेला आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल वेगच्या माध्यमातून आणि इथे मात्र फलंदाज फेल. संघ नाही का आपण पाहतोय कॅप्टन शकतो. 30+ संपले आहे, 30+ अजूनही सुरू आहे. हे आपण पाहू शकता बाळ्या डान्स. चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 16 धावा, तिसरं षटक मार्गस्थ आहे, कारण तिसरं षटक चालतोय. भिनार विपक्ष राणाल या दोन संघामध्ये सामना, पुढील सामना मानकुली विपक्ष कांबे या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघनायकांना टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. अंबिका टेक्सटाईल कांबे विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुली. नेक्स्ट मॅच इथे चेंडूला हुक केलेला, हुकचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे डिप्स कडले रिझन मध्ये. तोपर्यंत फलंदाज वेगाने 2 धाव पूर्ण करतात, तिसऱ्या धाव करण्याचा मानस होतं, मात्र इथे
आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाला पंचांना वन शॉटचा इशारा येतोय म्हणजे फक्त एकच धाव. त्याच्या झाडाखाली पाहतोय. खूप खुश आहेत नक्कीच. आपण पाहतोय आपल्या संघाच्या कामगिरीवर ज्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत कामगिरी केलेली आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र जाऊ आले गेला फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला फलंदाज 5 रूपाने. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करताना समतेश आपण पाहतोय. इथे मात्र अपील आणि आणखी एक फलंदाज बाद. खुश आहे पाठीराखा आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज समतेश. इथे मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बेट गेलो होतो फलंदाजाला. चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज आपल्याला पाहायला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स मानकोली विपक्षी अंबिका टेक्सटाईल कांबे या दोन संघामध्ये. मानकोली संघाचा संघ नायक आणि कांबे संघाचा संघ नायक आमचे जे टॉस बॉक्स आहे स्वर्गीय जनक गोपाल गुंदोलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर टॉस बॉक्स जे आम्हाला सचिन जनक गुंदोलकर यांनी स्पॉन्सर केले त्या टॉस बॉक्समध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. कांबे विपक्ष मानकोली पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघ नायक आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. शेवटची जोडी मैदानामध्ये शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र प्ले अँड मिस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक सांघिक यश आणि दोन वैयक्तिक यश या षटकामध्ये पाहायला मिळतात. कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाही. या स्पर्धेमध्ये एकमेक निर्धाव षटक लक्षित तरे राणा संघाचा गोलंदाजीच्या नावे आहे आणि इथे समतेशाने एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही. इथे मात्र चेंडू टोलला आंबेडकर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होते धाव फलकावर
18 धावा. लो स्कोरिंग सामना नक्कीच पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये यशवंत स्मृती राहणार संघाने पराभूत केलं होतं बालगोपाल सोनाले पाड्या संघाला, आणि तोच संघ सध्या राहणार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि पुन्हा एकदा लो स्कोरिंग सामना इथे पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारे विनोद शेट 90 भिनार संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलेल्या धावा जिंकल्या त्या 18 आणि 19 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते यशवंत स्मृती राहणार संघासमोर. पहिला सामना आपण बालगोपाल सोनालपाडा विपक्ष यशवंत स्मृती राहणार संघ यामध्ये पाहिलं होतं, त्यामध्ये हेच लक्ष पाहायला मिळत होतं आणि त्यावेळी सोनालपाडा संघाला 18 धावसंख्येवर थांबवलं होतं राहणार संघाने. काय योगायोग प्रमोद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. बरोबर आहे धुमाळ सर, खरोखर एक जबरदस्त एक अचूक टप्प्याची जी गोलंदाजी आहे त्यांच्याकडे आहे. यशवंत स्मृती राहणार या संघामध्ये आहे म्हणून तसं जबरदस्त कामगिरी करतात. तर मित्रांनो या नंतर जे होणारा सामना आहे तो म्हणजेच कांबे आणि एक वेळा मानकोळी या दरम्यान हा सामना रंगणार आहे. मी विनंती करतोय सुभाष धुमाळ सरांना की टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. नाणेफेकीचा कॉल कोणा बाजूने लागतोय ते पाहायचं आहे. कवरअप टॉस बॉक्स कॅमेरामॅन. तर विनोद शेट भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या सुभाष टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. अंबिका टेक्सटाईल कांबे संघाचे संघटना किती आलेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. एकूण मानकुली संघटना आपण या. हा 4 षटकाचा सामना असणार आहे. विनोद शेट भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भिनार गावचे उद्योजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. छापा कॉल आहे कांबे संघाचा, मात्र काटा आलेला आहे. मानकुली संघाच्या संघनायकाने टॉस जिंकले. मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडायचे आहे. टॉस आपण जिंकले आणि नॅशनल फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे या चिमुकला संघनायक. नक्कीच आपण पाहतो इकडं मानकुली संघाचं सध्या नेपाळ इथून इशफाल मालियन कंपनी आपल्या संघाचा खेळ पाहत आहेत आणि तुझ्यावर आणि नक्कीच तुझ्या संघावर खूप खुश आहेत. काय म्हणशील त्यांच्याबद्दल? काही नाही, ते आम्हाला तिथून सपोर्ट करतायत, आम्हाला अभिमान वाटते त्याच्यामुळे. क्या बात आहे. नेपाळ इथून ते सपोर्ट करतात, तुम्हाला अभिमान वाटतोय. तर चांगला परफॉर्मन्स या सामन्यामध्ये करण्याचा आपला प्रयत्न असेल. हो नक्कीच. या सामन्यामध्ये तुझी गोलंदाजी पाहायला मिळेल का? नसेल का काही हरकत नाही. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कांबे संघाने एक प्रश्न असेल, हे जे आयोजन केले आहे पॉवर स्पोर्ट्स शेला रजित पॉवर ट्रॉफीचं या आयोजनाशी काय म्हणशील? चांगलं, खूप चांगलं केलं त्यांनी. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्र टॉस झालेला आहे. टॉस एकविरा मानकुली संघाच्या नायकाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जे सज्ज आहेत प्रमोद पाटील सर. धन्यवाद धुमाळ सर. या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो दुपारचं आता आपण पाहिलं तर 2:44 झालेली आहेत आणि एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. विनोद शेठ 98 भिनार आणि मला तर वाटतं यशवंत स्मृती राहणार या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. मित्रांनो एक पारीचा खेळ सुद्धा संपलेला आहे. एक पारीमध्ये आपण पाहिलं की विनोद शेठ 99 भिनार या संघानं फक्त आणि फक्त 18 धावा केलेत. 19 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे यशवंत स्मृती राहणार या संघाला. तर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी होते फलंदाजी होते ते पाहायचं आहे. मित्रांनो शुभम आलेला आहे आणि त्याला सोबतीला आहे तर फलंदाज ते म्हणजेच आदित्य आणि प्रणय येतोय गोलंदाज सज्ज होतोय. तर पॉवर प्लेचा हा षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते का नाही ते पाहायचं आहे. मित्रांनो तू कुठंच जाऊ नका, या स्पर्धेला चिपकून राहा, बघत राहा. तुम्ही SK एंटरटेनमेंट टाईप करा आणि यूट्यूबमध्ये जाऊन या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घ्या. तर पहिलं षटक टाकणं सज्ज होतोय प्रणय. चांगला चेंडू होता, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 रन पूर्ण करतायत स्वतःचं आणि संघाचं खाता ओपन करतात इथं फलंदाज शुभम. 1 धाव आणि संघाची धावसंख्या सुद्धा सुरुवात होते. धावसंख्या होते ती 1. पुन्हा सज्ज होतोय प्रणय पुढचा चेंडू टाकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या एंट्रीकडून. शॉर्ट चेंडू पंच केलाय, चेंडूला चेंडू विरकून दिलाय, चेंडू जातोय थर्डमॅनच्या रिझन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत तिथं, थोडीशी गपलत होते दोन्ही मध्ये. आता बघूया काय घडलंय तिथं एक्झॅक्ट. मला तरी वाटतं 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावाच्या मोबदल्यात इथं थोडीशी चुकी करतायत दोन्ही फलंदाज. यस नो वेटचं समीकरण इथं चुकतोय आणि बाद होतोय. पहिला हादरा असतोय, पहिला नष्ट लागतोय आणि पहिला गडी गारद झालेला आहे
यशवंत स्फूर्ती राहणार या संघाचा. तर जाऊया आपण आदित्य आणि आदित्यची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय प्रणय. बघूया कशा पद्धतीने आपल्या फलंदाजीमध्ये योगदान देतोय आपल्या संघासाठी. त्यानंतर या उलट आपण जर बघितलं तर गोलंदाजासाठी सुद्धा प्रणव आलेला आहे. प्रणय आणि प्रणव या दोन्हीमध्ये थोडासा अंतर आहे मित्रांनो. मात्र हा अंतर कितपत पाहतंय कितपत थांबतंय ते पाहायचंय. पण सज्ज होतोय गोलंदाज प्रणव. पुढचा चेंडू टाकण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे प्रणय. बघूया कशा पद्धतीने खेळून काढतोय ते पाहायचंय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपण विचार केला तर थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदलाव करतायत. आपण पाहिलं तर डीपमध्ये पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक तैनात केलेला आहे आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तिथं एक क्षेत्ररक्षण तैनात केलेलं. बाकीचं विचार केलं तर 38 षटकरमध्ये फिल्डिंग रचलेली आहे. जाला रचलेला होता. चेंडू जबरदस्त पडला होता. चेंडू पडल्यानंतर खालीच राहतो. फक्त फलंदाज बघण्याचं काम करतो. विकेट किपर समावत होतं. मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक चांगलंच इथं सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी. पहिला आपण पाहिलं तर एक धाव घेतली त्यानंतर विकेट घेतला. पुन्हा सज्ज होतोय प्रणव. पुढचा चेंडू टाकण्याचे समोर असणारे फलंदाज प्रणय. आता चेंडूला चप करतो. चेंडू जातोय कव्हरच्या वरून. एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. आज प्रणय ब्लॉकहोलचा चेंडू खोदून काढलेल्या चेंडूला फिरकून त्याला चेंडू जातोय बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धावाने समाधान मानावं लागेल कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ते 7 धावा इथं झालेत आणि एक गडी बाद झालेला तो म्हणजेच आदित्य एक नाराज असणार आहे स्वतःच्यावर कारण बाद झालेला आहे लवकरात लवकर आणि त्यांची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज आलेला आहे तो प्रणय. चांगली कामगिरी करतात शुभम आणि प्रणय. बघूया शुभम मात्र आता स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच प्रणव येतोय गोलंदाजासाठी. चांगला चेंडू आडव्या केलेला चेंडू हवेत आहे. बघूया मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्र करतोय. एक जबरदस्त रनिंग करून त्या चेंडूला पकडलेला आहे. तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा इथं झाले. त्या पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो आणि मला तरी वाटतं अर्धा जो स्कोर आहे तो पूर्ण केलेला असं वाटतं मला कारण 19 धावांचं टार्गेट असणार आहे आणि 9 धावा इथे जमवलेत यशवंत स्फूर्ती राहणार या संघानं. खूपच चांगली कामगिरी केली आतापर्यंत. आपण पाहिले पहिल्या सामन्याचं आपण पाहिलं तर सोनाल पाडाला या संघाला सुद्धा 18 धावांवर थांबवलं होतं. मात्र भिनार या संघाला सुद्धा 18 धावांवर थांबवलेलं आहे आणि 19 धावांचं टार्गेट असताना पहिल्या षटकांमध्ये 9 धावा इथं जमवल्यात. मात्र एक गडी बाद झालेला आहे. आदित्य बाद झालेला आहे. मात्र धावा इथं आलेल्या आहेत त्या 9. तर यानंतरचा सामना असणार आहे कांबे विपक्ष एकविरा मानकुली या दरम्यान होणार आहे. कुठं जाऊ नका मित्रांनो. खूप चुरशीचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण एकविरा मानकुली या संघामध्ये एक छोटासा खेळाडू जो जतीन आहे ना तो खूप चॅप्टर आहे. तो खूप हुशार आहे आणि त्यालाच जोर देते. विनीत माळी सुद्धा चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. अंडर 24 मध्ये तुम्ही त्यांना पाहिलंच असेल. गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे टाकतोय विनीत माळी. तर दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे गोलंदाज जतीन. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. मात्र जो 38 षटकरचा जो यार्ड होता तो मात्र आता क्षेत्ररक्षण जे आहे ते पसरलेले आहे सर्व बाजूने. आपण जर एक नजर टाकली तर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डीपमध्ये तसेच वायडिश लॉंगॉनच्याकडे डीपमध्ये सर्वजण तैनात केलेले आहेत. कव्हरमध्ये एक
क्षेत्ररक्षक तयार करा. चांगला चेंडू, चेंडूला लाभ करतो, चेंडू येतोय आमच्या दिशेने रवाना होतोय 6 धावांसाठी. या फटक्यात होतो वजन, धावा मिळतील 18 डझन. तर या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 15. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. आता हा परत एकदा मोठा फटका मारला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथं. 1 धाव इथं रोखू शकत नाही. 1 धाव आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16. मात्र बघा आमच्या या ग्राउंडच्या वरून मोदी जी गेलेले आहेत. मला तर वाटतं कुठं गेलेत काय माहिती नाही. मुंबईला नाही, अयोध्येला जायची तयारी आहे त्याची. बरोबर. आता मात्र पुन्हा एक जबरदस्त फटका, चेंडू जातो वाईडिश लॉंगांच्या वरून षटकारासाठी आणि हा सामना जिंकतोय यशवंत स्मृती राणा हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर मध्ये उपस्थित आहेत भिनार गावचे प्रतिष्ठित नागरिक विनोद शेट भोईर साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल.